नमस्कार. आज आपण चर्चा करणार आहोत एक अशा आजाराबद्दल जे की प्रत्येक कुटुंबामध्ये ही समस्या जाणवते. एक ना एक पेशंट ह्या आजाराने ग्रस्त आहे आणि महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभरात याचे पेशंट भरपूर प्रमाणात आहे. असा आजार म्हणजे मूळव्याधी. मूळव्याधी ही अनेक प्रकारची असून याच्यावर आपण आज एक नैसर्गिक उपचार, एक झाडाची पाने मी दाखवणार आहे. ती सेवन केल्याने बऱ्याच जणांना आराम पडला आहे. मात्र मूळव्याधीमध्ये भरपूर वेगवेगळे आहेत मूळव्याधी, तर प्रत्येकालाच याचा रिझल्ट बसेल असे नाही. परंतु माझ्या म्हणजे मी ज्याला ही औषधी दिली अशा बऱ्याच जणांपैकी 70% लोकांना यातून आराम मिळाला. म्हणून मी हे आज सार्वजनिक करत आहे. तर आपल्या शेतातील धुऱ्यावर किंवा रोडनं जात असताना रोडच्या कडेला ही वनस्पती आपल्याला सहज उपलब्ध होते. आता कोणती वनस्पती म्हटलं तर त्याला वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे नावं असतात, त्यामुळे ती वनस्पती दाखवणं गरजेचं आहे. तर ही बघू शकता तुम्ही, असे दिलच्या आकाराची पानं असलेली ही पानं आपल्याला, आणि याला फळं देखील दाखवतो. अशा प्रकारे फळं लागतात. ती सुकल्यानंतर त्यातून आवाज येतो असा वाजल्याचा. ही अशी फळे लागतात. आता आम्ही याला डाबल्याचे झाड म्हणतो. आता प्रत्येक जागी वेगवेगळे नावाने वनस्पतीला ओळखलं जातं. तुमच्याकडे या वनस्पतीला काय नावाने संबोधले जातं हे कमेंट करा. या दिलच्या आकाराची आणि काठाने असे असलेली ही पानं, तर ही साधारण 8-10 पानं सकाळी उपाशीपोटी अशी तोडून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला याला मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आणि ही उपाशीपोटी सकाळी सेवन केल्याने याला चव म्हणसाल तर असा विशिष्ट असा काही चव नाही आहे, मात्र कडू देखील लागत नाही. चिकट अशी ही पानं लागतात. आणि ही सेवन केल्याने जवळजवळ 7 ते 8 दिवसामध्ये पेशंटला याचा फरक पडतो आणि मूळव्याधीपासून त्याचे निवारण होते. तर ही एक महत्त्वपूर्ण माहिती होती, जे की आपण सर्वांपर्यंत, गरजू व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, मी वीरेंद्र बोराडे. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून घ्या, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर ही होती मूळव्याधी संदर्भातील हे पान, तुम्ही लक्षात ठेवा. आणि ही उपाशीपोटी सकाळी खायची आहे, चावून खायची आहे. असाच अजून बऱ्याच आजारांवर माझ्यावर उपचार आहे. कोणाला काही तक्रार म्हणजे अडचण असल्यास, काही आजार असल्यास कमेंट करा. त्यावर आपण आयुर्वेदिक उपचार लवकरच घेऊन येऊ. नमस्कार.